हद्दपारीचा आदेश मोडून श्रीरामपूर शहरात फिरणाऱ्या बापलेकाला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलेले असतानाही विनापरवाना श्रीरामपूर शहरात वास्तव्य करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. जब्बार हसन कुरेशी आणि फैजान जब्बार कुरेशी अशी या कारवाईत पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक श्रीरामपूर शहरात हद्दपार आरोपींची तपासणी करत होते. 24 जुलै रोजी गुप्त बातमीद्वारा प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी ईदगाह मैदानाजवळ छापा टाकून या बापलेकाला ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी या दोघांना जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी हद्दपार केल्याचं समोर आले. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार विशाल तनपुरे, रमेश राजा अत्तार आणि त्यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.